लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सुरळीत मतदान पार पडणे हे प्रशासनासमोर मोठं आव्हान असते। धुळ्यातली अपडेट आहे। धुळ्यामध्ये भाजपा आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं समजतंय। आधी परळीत झाला बीडच्या, त्यानंतर आता इथे धुळ्यामध्ये झालेला आहे। भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा वंचितनं आरोप केलेला आहे। पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतलेला आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवाजी हायस्कूल परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिलेली असता पोलिसांनी शिवाजी हायस्कूल परिसरात दाखल होत 2 जणांना ताब्यात देखील घेतलेला आहे। याआधी आपण पाहिलं होतं धुळ्यामध्ये झालेलं आहे। याआधी आपण पाहिलं बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मारहाण करण्यात आलेली होती। त्यानंतर त्याचा उद्रेक झाला आणि मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आली। त्यानंतर आता धुळ्यात पाहतोय आपण भाजप आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। भाजपा आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि पैसे वाटप करण्यात येते भाजपाकडून असा वंचितचा आरोप आहे। त्यानंतर दोघांना ताब्यातही घेण्यात आलेला आहे। या संदर्भातली चौकशी पोलिसांकडून केली जाते कारण या मतदार केंद्राच्या बाहेर भाजपाचे कार्यकर्ते पैसे वाटप करत आहेत असा वंचितनं आरोप केला आणि पोलिसांमध्ये या संदर्भात माहिती देत तक्रार केली। त्यानंतर पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी कारवाई केली। दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि या दोघांची चौकशी केली जाते। आपण हा संपूर्ण प्रकार दृश्यांमध्ये पाहू शकता। वाद झाला आहे आणि पोलिसांनी कशा प्रकारे ताब्यात घेतलेला आहे। धुळ्यातली ही घटना आहे। त्याआधी परळीमध्ये झालेलं होतं, त्यानंतर बारामतीमध्ये सुद्धा कार्यकर्ते भिडले होते, त्यानंतर नांदगावमध्ये वाद झाला होता। ठिकठिकाणी अशा घटना समोर येत आहेत की कुठे मतदान प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत, कुठे तोडफोड केली जाते आहे, कुठे मारहाण होती आहे, तर कुठे बाचाबाची होती आहे। येवल्यामध्ये सुद्धा छगन भुजबळ यांना अडवण्यात आलेलं होतं विरोधकांकडून आणि तिथे सुद्धा बाचाबाची झाली। शाब्दिक चकमक आणि हे अशा घटना सातत्यानं पुढे येत आहेत।